रेशन कार्ड धारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। गेल्या 3 महिन्यापासून तुम्हाला मोफत रेशन धान्य एकत्र दिल्यामुळे तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जाण्याची गरज भासली नव्हती। परंतु मुख्यमंत्री साहेबांकडून सर्वात मोठा निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पाठीमागचा नोव्हेंबर महिना गेला, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही राशन तुम्हाला मिळणार होतं त्यासोबत आता गहू आणि तांदळासोबत 4 वस्तू देखील तुम्हाला मोफत दिल्या जाणार होत्या, पण ती काही पुढच्या महिन्यात ढकलणार आहेत। तर या डिसेंबर महिन्याचे रेशन आहे ते रेशनसोबत तुम्हाला चांगल्या वस्तू मिळणार आहेत, ते म्हणजे 31 डिसेंबरला। तर या 4 वस्तू तुमच्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत। तर याचाच विचार करून गोरगरीब जनतेला हा मोठा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी सर्वात गरीब जे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये जास्त पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक आहेत, तर या केशरी रेशन कार्ड धारकांना, पिवळ्या रेशन केशरी धारकांना, या कुटुंब जे राहत असतात तर त्यांच्या रोजच्या लागणाऱ्या या 4 वस्तू गहू तांदळासोबतच रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला ज्या 14 जिल्ह्यामध्ये मोफत दिले जाणार आहेत। तुम्ही पाहिले देखील असेल, जून आणि जुलै ऑगस्ट 3 महिन्याचा एकत्रित लाभ तुम्हाला मिळाला देखील होता आणि गहू आणि तांदूळसोबत 3 महिन्याचा माल देखील तुम्हाला मिळाला होता। आता पावसाळा संपत आले असल्याने तुम्हाला हा 3 महिन्याचा लाभ या ठिकाणी दिलेला होता। परंतु एकदा नोव्हेंबर महिन्यापासून तुम्हाला तर माहीतच आहे, आता डिसेंबर नोव्हेंबरचा तर माल तुम्हाला मिळालेलाच आहे। गहू आणि तांदूळ या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे, त्यासोबत तुम्हाला ज्वारी देखील काही ठिकाणी मिळालेली आहे। त्यासोबत तुम्हाला ज्वारी असेल, गहू असेल, तांदूळ असेल हे तुम्हाला मिळालेले आहे। पण आता जो डिसेंबरचा जो तुम्हाला माल मिळणार आहे, गहू मिळणार आहे, तांदूळ मिळणार आहे आणि ज्वारी मिळणार आहे, त्याच्यासोबत 4 वस्तू देखील मिळणार आहेत। त्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण डिटेल 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे। तर तुम्ही एक तर कागदपत्र नाही दिलं तर तुम्हाला हे ज्या 4 वस्तू मिळणार आहेत त्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत। कोणत्या वस्तू मिळणार आहेत याची संपूर्ण डिटेल 2 मिनिटाच्या आतमध्ये। तर आपल्या महाराष्ट्रात पाहायला गेलं तर टोटल 36 जिल्हे आहेत। तर 36 जिल्ह्यापैकी हे 14 जिल्हे या योजनेमध्ये घेण्यात आले आहेत। ज्यांच्याकडे पिवळे व किंवा केशरी रेशन कार्ड धारक आहेत तर त्यांना ह्या 4 वस्तू सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत आणि पुढील 5 वर्षापर्यंत या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत। आता या 4 वस्तूची किंमत जर आपण बघितली तर एक अंदाज बघितला तर 3-4 वस्तूच्या किमती इतक्या महागड्या आहेत की तुम्हाला या ठिकाणी विश्वास देखील बसणार नाही। आता बघा, याची किंमत कमीत कमी 4 ते 5 हजार रुपयाच्या आसपासच असणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला डिसेंबर महिन्यापासून ते तुम्हाला महिन्याच्या महिन्याला ह्या 4 वस्तू मिळणार आहेत। सरासरी स्वस्तात या वस्तू जर तुम्हाला विकत घ्यायला गेल्या तर तुम्हाला 3 ते 4 हजार त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत। मग प्रत्येक महिन्याला तुम्हाला 4 ते 5 हजार रुपयाच्या वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत। त्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणती लागतात, कोणकोणत्या अटी आणि नियम आहेत, तुमच्याकडे कुठलं रेशन कार्ड पाहिजे याची संपूर्ण डिटेल 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहेत तर 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यामध्ये या जिल्हे घेण्यात आले आहेत। आता हे 14 जिल्हे कोणते ते देखील सांगणार आहे आणि महाराष्ट्राचे जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे असं देखील म्हणावं लागेल। आधी फक्त आता गहू आणि तांदूळ मोफत मिळत होते, आता या तांदळासोबत या 4 वस्तू सरकारकडून मोफत दिल्या जाणार आहेत। आता कोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत याची संपूर्ण डिटेल 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ह्या वस्तू 4 ते 5 हजारच्या आहेत। तर ह्या कोणत्या वस्तू आहेत ती लगेच तुम्हाला सांगणार आहे। सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता तुम्हाला कोणकोणत्या पात्रता सरकारच्या माध्यमातून लावल्या गेल्या आहेत, कोणकोणत्या अटी आणि शर्ती सरकारने लावलेल्या आहेत, कोणकोणत्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत, कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये याचं वाटप होणार आहे। 3 महिन्यानंतर म्हणजेच पाठीमागचं जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, नोव्हेंबर असेल, याचं तर तुम्हाला रेशन मिळालेलंच आहे। आता पुढचं तो रेशन धान्य आहे नेमकं तुम्हाला किती तारखेपासून या सप्टेंबरमध्ये, नंतर आता सप्टेंबरचं तर तुम्हाला धान्य मिळालं 31 तारखेला, नंतर तुम्हाला पाहायला गेलं असेल आता चालू महिन्याचा जो डिसेंबर महिना, या डिसेंबर महिन्याचं देखील आता रेशन तुम्हाला मिळणारच आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला 4 वस्तू देखील मिळणार आहेत। ह्या कोणत्या 4 वस्तू मिळणार आहेत सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, तुम्हाला एक अर्ज देखील याचा भरावा लागणार आहे। तो आता अर्ज कोणता आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे, कारण जे गरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्यांनाच, गोरगरीब गरजू नागरिक आहेत त्यांनाच फक्त हा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे। आता तुम्हाला काही कागदपत्रे आणि अर्ज सुद्धा या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं आहे। तसेच या 4 वस्तू मिळवण्यासाठी काही पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून आता पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना घालण्यात आलेत। पहिल्यांदा आपण सविस्तरपणे पाहूया यासाठी कोणकोणत्या पिवळे किंवा केशरी रेशन धारकांना अटी आणि पात्रता ठेवण्यात आलेत। तर बघा, यामध्ये स्पष्टपणे सरकारने सांगितले की
जर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या सर्व चारच्या चार वस्तू मिळवण्यासाठी पात्र आहात. तर या चार वस्तूची किंमत जर आपण पाहिली तर अंदाजे 4 ते 5 हजार रुपये याची किंमत होते. या ठिकाणी तुम्ही पकडू देखील शकता. त्यामुळे या मोठ्या वस्तूचा लाभ तुम्हाला रेशन कार्डवरती आता मिळणार आहे. आता त्यासाठी तुम्हाला तुमचं वार्षिक उत्पन्न किती असलं पाहिजे ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आले, कारण ज्या ज्या वस्तू सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत त्या फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच आणि नागरिकांनाच या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. फक्त या 14 जिल्ह्यातील घेण्यात आले आहेत. आपलं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात 36 पैकी 14 जिल्हे घेण्यात आले आहेत. तर 14 जिल्ह्यातील नागरिकांना का दिले जाणार आहेत तर याचे कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट झाले. तर या जिल्ह्यामध्ये सर्वात गोरगरीब आणि गरजू पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक राहतात. त्यामुळेच या चार वस्तूची गरज या ठिकाणी या जिल्ह्याला भासणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. तर या ठिकाणी कोणते 14 जिल्ह्यात आपण लगेच सांगणार आहेत. बरं, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे. आता बघा या 14 ठिकाणी कोणकोणते जिल्हे आहेत हे तर आपण लगेच पाहणारच आहेत. परंतु लाभ मिळवण्यासाठी पुढची तुम्हाला 2 नंबरची पात्रता सांगण्यात आली ती म्हणजे तुमच्या नावावर कितीतरी एकर शेती पाहिजे, थोडी तरी शेती पाहिजे असं सरकारने सांगितले. सरकारकडून असं देखील सांगण्यात आले की तुमची थोडी तरी जमीन तुमच्या नावावर असली पाहिजे. आता जमिनीचा आणि रेशन कार्डचा यामध्ये काय संबंध असा तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारक जे असतात ते 99% शेतकरीच असतात. आणि सरकारचा कल असा आहे की शेतकऱ्यांना या चार वस्तूचा लाभ जास्तीत जास्त मिळाला पाहिजे असा सरकारचा विचार आहे. त्यामुळे सरकारने ज्या ज्या नागरिकाकडे शेती आणि मग ती 1 एकर असू द्या 2 एकर असू द्या त्यांना हा लाभ या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आता चार वस्तू काय काय मिळणार आहेत. बघा, चार वस्तूपैकी पहिली वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे तुम्हाला काटा मिळणार आहे. सगळ्यात महागड्या वस्तू म्हणजे ती म्हणजे पहिली वस्तू आहे. सगळ्यात महागड्या वस्तू तुम्हाला परवडल्या असेल ती वस्तू तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला गोड तेल मिळणार आहे. हे ऐकून तुम्हाला विश्वासच बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून हा सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड धारकासाठी घेण्यात आलेला आहे. यामध्ये पहिली वस्तू तुम्हाला सांगण्यात आली ते म्हणजे खाण्याचे तेल. आता प्रत्येक महिन्याच्या महिन्याला तुम्हाला खाण्याचे तेल तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की 1 लिटर दिलं जाणार आहे का 2 लिटर दिलं जाणार आहे, नेमकं तुम्हाला किती दिलं जाणार आहे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पुढे समजावून सांगणार आहे. मग यासाठी तुम्हाला काय वेगळा अर्ज करायचा आहे का? होय मित्रांनो, यासाठी वेगळा अर्ज करणं देखील अतिशय गरजेचं आहे. आता अर्जासाठी काही कागदपत्र देखील देणं गरजेचं आहे. पहिली वस्तू तुम्हाला सांगितले खाण्याचं गोड तेल. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सरकारने तेल या ठिकाणी देण्याचं ठरवलंय, मग आता वाढलेल्या तेलाच्या किमती लक्षात घेता सरकारने या वस्तू गोरगरिबांना परवडल्या पाहिजेत याचाच विचार करून गहू आणि तांदळासोबत गोड तेल या ठिकाणी देण्याचा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे. परंतु फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ तुम्हाला देण्याचा मिळणार आहे. आता अजून 3 वस्तू तुम्हाला सांगणार आहे, तर त्या खूप भारी आहेत आणि महागड्या वस्तू देखील आहेत. यामध्ये शेवटची जर वस्तू तुम्ही ऐकली तर तुम्हाला स्वतःवर विश्वास देखील बसणार नाही, कारण की सरकार आपल्या इतकं असं काय आपल्यात मोफत देऊ शकतं. तर तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत असेल, PM किसान योजनेचा हप्ता येत असेल तर तुम्हाला वर्षाला 12,000 रुपयाचा लाभ मिळतो. लाडकी बहीण योजना असेल, तुमच्या घरामध्ये तुमची बायको असेल किंवा तुमची बहीण असेल, लाडक्या बहिणीच्या योजनेमधून तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी सरकार देत असतं. अशा स्वरूपामध्ये सरकार तुम्हाला वेगवेगळा लाभ देत असतं, परंतु तुम्ही या ठिकाणी दुसरा याचा लाभ देखील घेतला पाहिजे. त्यामुळे अर्ज भरणं देखील अतिशय गरजेचं आहे. आता कोणता अर्ज भरणं गरजेचं आहे तर 14 जिल्हे कोणकोणते आहेत लगेच तुम्ही पाहायचं आहे. आता मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 महिन्याचा गॅप, यात पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना 3 महिन्याचा गॅप मिळाला होता. पाठीमागचे 3 महिने तुम्हाला एकत्र पावसाळा असल्यामुळं एकत्र धान्य दिलं होतं 3 महिन्याचे एकत्र. त्यामुळे आता 3 महिन्याचा लाभ दिल्याचं देखील आता सरकारच्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की जे गोड तेल मिळणार आहे, तुम्हाला खायचं तेल मिळणार आहे, ते आता किती तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला सरकारच्या महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी देणार आहे, यासाठी तुम्हाला अर्ज देखील करायचा आहे. आता बघा, सगळ्यात बघा कागदपत्र देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे. अर्जसुद्धा या ठिकाणी कसा भरावा लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की तर 1 लिटर तेल देणार की 2 लिटर तेल देणार की किती लिटर तेल देणार. तर हे तेल शुद्ध असणार आहे, अतिशय आपल्या आरोग्याशी चांगलं असणार आहे. ते एकदम शेंग तेल तुम्हाला असणार आहे. तुम्ही हे खाण्यासाठी स्वयंपाकासाठी देखील वापरू शकता. आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये याचं वाटप होणार आहे तुम्हाला तर सांगणारच आहे, परंतु यासाठी अर्ज कोणता करायचा, यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे व्यवस्थितपणे. आता त्यामुळे या 4 वस्तूचा लाभ कसा घ्यायचा, गरजेच्या असतील, पाहिजेच असतील, तेल वगैरे तुम्हाला पाहिजेच असतं. अजून पण तुम्हाला या 4 वस्तू आहेत, त्यापैकी एक वस्तू सांगितली, अजून पण 3 वस्तू सांगणार आहे ज्या तुमच्या ऐकून तुमचा मनाचा विश्वास देखील बसणार नाही. त्यामुळे आता कोणत्या वस्तू आहेत हे तुम्ही आता नक्की पाहायचं आहे.
पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये ह्याचा लाभ मिळणार आहे, तुम्ही लगेच बघायचं आहे. लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला पहिलं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे तुम्हाला एक ओळखपत्र तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही आधार कार्ड झेरॉक्स देऊ शकता, पॅन कार्डचं झेरॉक्स देऊ शकता किंवा मतदान ओळखपत्राचे झेरॉक्स देऊ शकता या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे, तुमच्या घरामध्ये तुमच्या जमिनीचा 7 बारा उतारा चेक केला जाणार आहे. कारण सरकारने तशी अट देखील घातली आहे, तुमच्या नावावर थोडी तरी जमीन असली पाहिजे. कारण शेत सरकारचा कल आहे की म्हणजे शेतकरीचे त्या ठिकाणी लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा असा सरकारचा कल आहे आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये हा जास्तीत जास्त लाभ पोचला पाहिजे. कारण गोरगरिबी शेतकऱ्यांनाच या ठिकाणी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दिलं जातं असं सरकारचं म्हणणं आहे. यासाठी 7 बारा उतारा तुमच्यासाठी मागवला आहे यासाठी जेणेकरून सरकारला समजेल की तुमची काहीतरी जमीन तुमच्या नावावर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. आता उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे तर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा आत असलं पाहिजे. जास्तीत जास्त 2.5 लाखाच्या वर असेल तर ह्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून 3 वस्तू कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला आता समजणारच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाच्या या 3 वस्तू आणि जिल्ह्याची यादी या ठिकाणी 14 जिल्ह्याची यादी आपण लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका. कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अर्जसुद्धा या ठिकाणी कसा भरायचा आहे अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांनीच लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता कोणकोणते 14 जिल्हे आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्याआधी एक वस्तू तुम्हाला सांगितली ती म्हणजे गोड तेल आणि दुसरी वस्तू त्या ठिकाणी सांगण्यात येते तो म्हणजे रवा किंवा तुम्हाला पोहे दिलं जाणार आहे. दोन्ही वस्तूपैकी एक ठरवण्याचं. आता तुम्हाला या 31 डिसेंबर आहे, 31 डिसेंबरच्या वेळेस तुम्हाला नवीन वर्ष चालू होते 31 डिसेंबर नंतर. तर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर 31 डिसेंबर रोजी तुम्हाला हे रवा किंवा पोहे या दोन्ही वस्तूपैकी एक दिलं जाणार आहे. आता बघा त्यानंतर पोहे बनवून तुम्ही खाऊ शकता, उपीट बनवून खाऊ शकता, शिरा बनवून खाऊ शकता. तुमची इच्छा असेल तर मी त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. आता सरकारच्या माध्यमातून सगळ्यात मोठा हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 3 नंबरची वस्तू देण्यात आली ती म्हणजे ती वस्तू प्रत्येकाला लागते. ही वस्तू असल्याशिवाय आपला दिवसच जात नाही, ती म्हणजे साखर. आता दिवसातून त्या ठिकाणी किमान प्रत्येकाला पाव किलो तर साखर घरामध्ये लागतच असते. ही साखर आता सरकार तुम्हाला किती देणार आहे, ती पहिली वस्तू नेमकी किती लिटर दिली जाणार आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शेवटची वस्तू सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली ती म्हणजे तुम्ही पण ऐकलं असणार मागच्या 2024मध्ये अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी देखील या पाठीमागच्या महिन्यामध्ये झाली आहे आणि या महिन्यामध्ये देखील झालेलं आहे. आणि मोफत गॅस सिलेंडर ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे आता या ठिकाणी दिलं जाणार आहे. एकंदरीत तर सर्व बाजूने आपण विचार केला तर या 14 जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल किती लिटर मिळणार आहे ते सुद्धा आता मी समजावून सांगणार आहे. साखर किती किलो मिळणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. नंतर तुम्हाला पोहे किंवा रवा किती मिळणार आहे ते देखील सांगणार आहे. आता बघा सगळ्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सविस्तर अपडेट या ठिकाणी सांगणार आहे. पण आता 14 जिल्हे सांगतो, या जिल्ह्यामध्ये आता हा लाभ या ठिकाणी तुम्हाला वितरण होणार आहे. तर 14 जिल्हे सांगणार, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांना लाभ थेट सरकारने घेतलेला आहे. कारण शेतकऱ्याकडे खर्चाला पैसे नसतात. आधीच अनेक शेतकऱ्यांना शेती पिकाचं कर्ज झालेलं असतं. आता पावसामुळे शेती पिके आता व्यवस्थित येत नसतात. याचा सर्वांचा विचार करून हे जिल्हे आता सांगणार आहे. सर्वांनी मोफत गहू तांदूळ सोबत तुम्हाला या सरकारने आता घेण्याचा निर्णय सांगितलेला आहे. तर या 14 जिल्ह्यामध्ये याचा लाभ मिळणार आहे. बघा 14 जिल्ह्यामधील पहिला जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे वर्धा, 2 नंबरचा यवतमाळ, नंतर बुलढाणा, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे आता या ठिकाणी घेण्यात आले आहेत. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये हा लाभ या ठिकाणी देणार आहोत. तर आता तुम्हाला माहीतच असेल या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पैसे देखील मिळतात. कारण या शेतकऱ्यांनी अनेक वेळा त्या ठिकाणी आबळावरती या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कुटुंबाला काही ना काही शेती पिकासाठी कर्ज काढलेलं असतं. या सर्वाचा विचार करून हा शेतकऱ्यासाठी निर्णय घेतलेला आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा लाभ घेण्यासाठी रेशन धान दुकाने तुम्हाला एक अर्ज करायचा आहे. अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे ते तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला गोड तेल ते मिळणार ते फक्त 1 लिटर मिळणार आहे. पोहे मिळणार आहे ते 1 किलो मिळणार आहे. साखर मिळणार आहे ती फक्त 1 किलो मिळणार आहे. आता बघा रेशन दुकानामध्ये तुम्हाला अर्ज या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे. कारण सरकारच्या माध्यमातून वस्तू देण्याचा विचार सुरू आहे. स्वत सूत्राकडून महत्त्वाची माहिती मिळते. त्यामुळे लवकरात लवकर JR काढणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आणि नवीन वर्षापासून
या वस्तू मिळतील अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. धन्यवाद.